हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचं व्हॉट्स इन माय लंच हे सेगमेंट खूप खास आहे, कारण का अनेक महिन्यांपासून मला हिचं लंच बघायचं होतं. म्हणजे ही लंचमध्ये नेमकं काय खाते, की इतकी मेंटेन आहे ती. म्हणजे आपली लाडकी निशी. लंच मस्त तिने मांडून ठेवलं आहे. सागर संगीताचं जेवण आणलं आहे आज. निशी, बऱ्याच दिवसांपासून आपल्याला हे सेगमेंट करायचं आहे. फायनली आज तो योग आला आहे आणि भूक लागली आहे खूप. आणि खूप छान छान आणलं आहे मी, त्यामुळे जास्त भूक लागली आहे. सो बघूयात आता काय काय आहे डब्यात. सो पहिली गोष्ट तर थँक्यू माझ्या आईसाठी. तिने 4:30 वाजता उठून सगळं छान गरमागरम बनवून दिलं आहे मला. सो या डब्यात मटकीची भाजी आहे. मटकी मला फार आवडते, पर्सनली खूप आवडते. सो आपण आता एकत्र जेवूच प्लीज. सो मटकीची भाजी, कोशिंबीर आहे, लिंबू आहे आणि कोशिंबीरीसाठी दही मी आणलं आहे सेपरेट. सो दही, आणि यातलं दही मग एक साखर म्हणून पण, म्हणजे साखर टाकून पण ते छान स्वीट पण झालं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात दही खाल्लं की म्हणजे वाव. त्यामुळे कोशिंबीर, दही आणि एक लिंबू. सो आमच्या घरी पण जेवणात लिंबू असतोच, म्हणजे तरी लिंबू असतोच. त्यामुळे लिंबू. आणि या दुसऱ्या डब्यात आहे, उघडला येस. सो बघूनच आपण कळतं ना की हे घरचं वरण आहे. एक्झॅक्टली. आणि ते म्हणजे सेटवर घरचं जेवणाची मजाच वेगळी आहे. एकतर शूटिंग करत असल्यामुळे एकतर घरची म्हणजे घरातल्या जेवणाची, आणि आई जे काही उठून सकाळी आपल्यासाठी बनवते. आणि आपण घरी असताना फार अगदी खूप सहज बोलतो की मला हे नको आहे, ते अगं हे का बनवलंस असं होतं. म्हणजे माझं तरी होतं, अरे यार मला हे नको, नाही आवडत. पण इथे सेटवर त्याची किंमत खऱ्या अर्थाने कळते. आणि यात आहे भाकरी. सो हे मी थोडंसं जास्त कॅरी करते, म्हणजे असं करते युजली. कारण समजा काही समोसा आला किंवा छोले भटुरे आले नाश्त्याला, तर मग काही थोडं एक भाकरी किंवा अर्धी भाकरी ठेवून नाश्त्याला खाता येते. त्यामुळे ते मग घरी जाऊन नाही जेवलं तरी चालतं, किंवा मग एक काहीतरी पौष्टिकच जातं, घरचं जातं. त्यामुळे मग मी असं काही डबा आणला तर जास्त आणते, जेणेकरून माझ्या को-आर्टिस्टना पण आम्ही शेअर करतो. आणि एक गोष्ट मला आमच्या सेटवरची सांगायची आहे, की कधी डबा आणला नाही किंवा समजा अगदी सेटवरचं पण नको असेल, म्हणजे अगदी व्यवस्थित येतं, काही प्रॉब्लेम नाही, पण नको असेल तर एक माणूस अगदी पोटभर जेवेल एवढे डबे आणि एवढं आमच्याकडे सगळ्यांनी बनवलेलं असतं. माझ्याकडे एक फोटो आहे मी काढलेला, म्हणजे ताटात आता वाढू कुठे जागा नाही आहे, एवढं ताट भरलेलं असतं. थोडंच पण सगळं भरलेलं असतं. त्यामुळे काही तसं वाटत नाही की अरे डबा आणला नाही, ठीक आहे होऊन जाईल. सो आणि हक्काने बोलवणार सगळे, अरे माझ्याकडे हे कशाला, काही मागू नको, हे आहे ना, हे खाऊयात. सो भात आहे, भात लागेल तेवढा घेते. आणि ना एक हे अरबी म्हणजे कंदमुळाचाच प्रकार आहे. सो हे कंदमुळं आहेत. तर म्हणजे हे आमच्याकडे कसं पौष्टिकच, पण ते थोडं चटपटा पद्धतीने, म्हणजे माझी लहान बहीण आहे किंवा कधी कधी अरे नको असं वाटलं ना, तर अशा पद्धतीने बनवल्या जातात बऱ्याच गोष्टी. सो याला थोडा एक मीठ मसाला आणि थोडीशी हळद असं टाकून एकदम कमी तेलात ते जस्ट फ्राय केलं आहे. बाकी हे उकडून रताळ्यासारखंच असतं, फक्त साईज छोटी असते. सो हे आणलं आहे कंदमुळं, म्हणजे एक टाईमपास म्हणून बाबा एक छोटीशी भूक, येस हेल्दी टाईमपास, छोटीशी भूक लागल्यावर खायला असं हे सगळं जेवण मी आणलं आहे. पहिले कसं व्हायचं, म्हणजे एक भाजी नाही खाल्ली तर आई त्याचा पराठा बनवायची किंवा त्याचे भजा वगैरे काहीतरी तळायची. तसं तुझ्या आईने केलं का ट्रिक्स? अगदीच. म्हणजे मला ना ते डाळीत माझी आई डाळ कशी, म्हणजे तिखट डाळ कशी शेंगा किंवा भोपळा टाकते, ज्या भाजते त्या टाकून बनवते. तर मला ते म्हणजे हे लागलं की जेवताना की अरे यार हे कशाला टाकलं तू या ह्याच्यात, असं होतं ना. तर मम्मी काय करायची, आत्ताही करते माझ्या लहान बहिणीसाठी. सो ते मिक्सरला लावायची, म्हणजे खूप
त्याला बॉईल करून मिक्सरला लावायची, जेणेकरून ते पोटात पण जायचं आणि पालकच्या एक्झॅक्टली मंचुरियन आम्ही बनवायला सांगायचे मम्मीला, मी आज ना आपण चायनीज भजी बनवूयात. सो त्यात ना थोडेसे पालक चिरून टाकायचे, जेणेकरून मग ते कळणार पण नाही की ते मंचुरियन आहे. मम्मी असं का नाही, तेच बनवलं आहे. सो आमच्या घरी या ट्रिक्स बऱ्याच वापरल्या जातात. आता माझ्या बहिणीला खिरीत ना काजू बदाम, तिला असं ते नाही आवडत, म्हणजे ती अशीच खाईल पण खिरीत नाही आवडत, तिला अशी प्लेन खीर हवी. सो मम्मी ते मिक्सरला प्रॉपर बारीक करते सगळे ड्रायफ्रूट्स आणि त्यात ती टाकते आणि तेव्हा ती खीर काय नाही छान आहे, अशीच हवी आहे मला खीर. सो ते माहीत नसतं आणि बऱ्याच मम्मी माझी आई आत्ताही सांगते की तू पण तशीच करायचीस, किंवा आत्ताही मी तसंच करते. नाही खाणार असेल ना गोष्टी तर मी मिक्सरला फिरवते किंवा काहीतरी थोड्या ट्रिक करायच्या कशात तरी टाकून. सो आत्ताही आमच्या घरी असं असतं. आणि माझी आई सुद्धा सांगायची नाही अजिबात, खाल्लंस कसं वाटलं, म्हणजे खूप छान होतं. कसलं होतं माहिती आहे का, तू काल जी भाजी नाही खाल्ली त्याचं होतं. फॉलो करते नॉर्मल असं टिपिकल मॉमचा नुस्खा आहे. मला असं वाटतं आता आपण जेवायला सुरुवात करूया. सगळं प्लेट असं तिने मांडी घालून छान बसले, मला खूप आवडलं हे. मला म्हणजे किती पण मी हॉटेलमध्ये जाऊ दे, छान 5 स्टार किंवा 3 स्टार 4 स्टार कुठे दौऱ्या दरम्यान म्हणजे जाऊ दे, मला ना ते चमच्याने मला जेवताच येत नाही गं. म्हणजे असं होतं की आत्ता कसं जेवायचं आणि पोट भरल्यासारखं मुळात वाटत नाही. त्यामुळे हाताने जेवण्याची मजाच एकदम वेगळी आहे. मला एक असं पाय वर केल्याशिवाय नाही जमत. हां असं असतं ना. हो 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 हो. सो भाकरीपासून आपण सुरुवात करूया. भाकरी आणि मटकीची भाजी पण एक भारी कॉम्बिनेशन. येस येस येस. चपाती पर्सन आहेस की राईस? अजिबात चपाती नाही, चपाती नाहीच. म्हणजे मी कोकणातली असल्यामुळे मला सेटवर पण बोलतात भातोडी आहे ही. मला भात प्रचंड आवडतो आणि मी कधीही खाऊ शकते. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की अगं तू भात खातेस तरी पण अशी म्हणजे अशी बारीक कशी. तर माझं मला असं वाटतं की मी डाएट वगैरे अजिबात फॉलो नाही करत. मला जेव्हा जे वाटतं ते मी खाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरचं जे पौष्टिक आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खायचं. सो बेसिक काय की मी काही आउट ऑफ द बॉक्स जाऊन कधीच नाही काही ट्राय करत. हां कधीतरी काय वाटलं काहीतरी म्हणजे बऱ्याच भाज्या वगैरे वापरून कधीतरी पनीर वगैरे टाकून करते. पण मला असं वाटतं की मी बारीक म्हणजे मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की अगं भात जास्त खाऊ नको, चपाती वगैरे ट्राय हे कर. म्हणून मला ते जातच नाही. मला असं वाटतं की आपला जो पिंड आहे ना त्याचप्रमाणे खावं, असं माझं एक बेसिक फंड आहे हा. की आपला जो पिंड आहे आपण जर लहानपणापासून खात आलो आहे ते फॉलो करायचं. अगदी काहीतरी वेगळं करायला गेलं ना तर मग ते त्याला एकतर म्हणजे काय होतं, एकदा ते नीट फॉलो नाही झालं तर त्याचे शरीरावर परिणाम दिसतात. सो मला असं वाटतं की जे मला लहानपणापासून मी खात आले तेच पौष्टिक खाऊयात आणि छान राहूयात, छान दिसूयात. जो प्रश्न आम्हाला होता की इतकी मेंटेन कसं ठेवलं स्वतःला, तर भात खा. म्हणजे तुम्हाला जे आवडतंय, तुम्हाला जे आधी आहे एक्झॅक्टली. तुम्ही अगदी काही नाही मला प्रॉपर डाएट फॉलो, हां जे काही म्हणजे जे डॉक्टर्स देतात किंवा जे काही तुम्हाला सांगितलं डाएट ते कराच फॉलो, नाही असं नाही, ज्याच्या त्याच्यानुसार असतं. पण मी अजिबात डाएट वगैरे असं काही फॉलो करत नाही. मला असं वाटतं की ते मोजक्या प्रमाणात भात, त्यानंतर भाज्या, कोशिंबीर लिंबू या पद्धतीचा वापर करते आणि मी माझं डाएट फॉलो करते. आणि आपण ते स्प्राउट्स वगैरेचं फॅड हे आधीपासूनच आपल्याकडे आहे. म्हणजे मटकीची भाजी म्हणा किंवा मुगाची भाजी, उसळ, ते आपण आता काय कच्चा वगैरे खातोय, पण ते लोणचं किंवा लिंबू असणं, हे चटणी असतं कैरीची. सो हे सगळ्या पद्धती असल्या, ताक डाएटमध्ये लिहून येतं जे आपण आधी ऑलरेडी खातोय. एक्झॅक्टली. त्यामुळे मला असं वाटतं की खूप काही वेगळं करण्यापेक्षा आता बरीच जण असतात ना की म्हणजे आता माझे फ्रेंड्स जे नवीन आहेत किंवा बरेच जण मला फॅमिलीमधले विचारतात की काय डाएट वगैरे फॉलो करते का. मी म्हटलं अजिबात नाही. मला असं मी पण त्यांना हेच सांगते की तुम्ही जे करता ना ते छान पद्धतीने पौष्टिक करून खा, तेच तुमचं डाएट आहे. ह्या सगळ्यांच्या प्रश्नाला हे उत्तर असेल आजचं सेगमेंट की डाएट वगैरे करतेस का, तर अजिबात नाही. अजिबात नाही. जे आहे ते छान असं पौष्टिक. सो पहिलं तर हे कोशिंबीर हे दही टाकते. मला ना हे असं पॅक दही फार आवडतं. म्हणजे जनरली उन्हाळ्याच्या दिवसात आई घरी लावते दही, पण ती वर्किंग असल्यामुळे जमलं नाही तिला. सो हे मला असं पॅक दही फार आवडतं कारण ते थोडं थिक असतं ना.
येस, त्यामुळे असं छान बीटाचा कलर आला एकदम. पहिला घास भाकरीचा, भाकरी आणि कोशिंबीर. आई वर्किंग असून पण आईने जेवण बनवलं सकाळी. सगळं हे कोथिंबीरचं मला फार ते खूपच, त्यामुळे ना असं ते काहीतरी एकदम छान असं वेगळं खात आणि खूप खावंसं, एक घास जास्त. येस. तुला असं काय बनवता येतं, म्हणजे एक स्पेशालिटी दक्षताची काय आहे? खूप छान बनवते. फ्युजन फूड सगळे, म्हणजे पनीरचं काहीतरी केलंय, किंवा मग पराठ्यात मी एक लिफाफा पदार्थ फार मला, पनीर लिफाफा, तो. आणि मला असं एकदम तो बरेच महिने झाले मी बनवला नाहीये. आणि म्हणजे हे जेवण तर मी सगळं येतं, म्हणजे करते मी छान. आणि माझी आई नेहमी म्हणते, आई बाबा, की दक्षताने जेवण केलं की 2 घास जास्त जातात. सो एकतर म्हणजे मला ना तेच पदार्थ, पण काहीतरी माझी आईने मला ट्रिक सांगितली की घरात जे अवेलेबल आहे ना, म्हणजे तू बाहेरून आणून करशील आणि तर ते कोणी करेल, पण घरात जे अवेलेबल आहे त्यात तुम्ही त्या गोष्टी वापरून तुम्हाला स्वयंपाक करता आला पाहिजे. सो मला असं वाटतं की ही गोष्ट मी लक्षात ठेवते नेहमी स्वयंपाक करता, की आत्ता काय अवेलेबल आहे, अच्छा माझ्याकडे एवढे मसाले आहेत का, तर मग आता त्यातून एक्झॅक्टली. सो या पद्धतीने आता तांदळाचं पीठ नसेल ना, तर समजा कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदूळ किंवा बेसन या पद्धतीचा वापर करून काहीतरी बनवावं. आणि मैदा कमी वापरता किंवा तेल कमी वापरून काय पदार्थ बनवता येतात, मग त्यासाठी ट्रिक्स काय आहेत. सो अशा पद्धती मी वापरते जेवण करताना. सो जर तू म्हणालीस, तुझा प्रश्न होता की काय छान करते, सो जे फ्युजन फूड आहेत, काहीतरी एंटिक गोष्टी करायच्यात, त्या मला खूप आवडतात करायला, म्हणजे खूपच. आणि मी खूप फूडी आहे, म्हणजे मला असं, मी रील ओपन, म्हणजे माझं इंस्टाग्राम ओपन केलं ना की मला सगळंच सिरियसली, आणि सेव्हमध्ये पण तेच आहे सगळे, म्हणजे बऱ्यापैकी. आणि मी असं कोणी भेटलं ना आणि समजा तोच विषय झाला, 1 मिनिट हे बघ हे रील आहे, आपण जाऊयात ना, किंवा मी माझ्या फ्रेंड्सना पण शेअर करताना तेच असतात, इथे जायचं आहे आपल्याला. वाव, सुंदर. हा वेगळाच एक युनिक प्रकार तू बोललीस, कंदमुळाचं ते चटपटा प्रकार. काय होतं की ना, मी हे आधी खाल्लंय, म्हणजे असंही खाऊ शकतो आपण उकडून सोलून, मीठ, पण ना हे असं एकदा ट्राय केलं होतं मम्मीने, सो ते जास्त छान लागतं असं तोंडी लावायला किंवा भाताबरोबर. सो पिठी भात असेल घरी, हो, तर मग असं काहीतरी, किंवा पापड, लोणचं, सो हे तेव्हा जास्त छान लागतं. आणि हे अगदी म्हणजे नाश्त्याला पण, चहाच्या ऐवजी हे आपण अगदीच खाऊ शकतो, म्हणजे हेल्दी पण, आणि चहापेक्षा असं काहीतरी पोटात जातं. पण कोकणातली आहे, तर मला माझे आवडते पदार्थ म्हणशील ना खायला, की मला ते कधीही आवडू शकतात, ते म्हणजे भात, सोलकढी, फणसाची भाजी, त्यानंतर काळ्या वाटण्याची उसळ, घावणे, आणि आईशिवाय तोंडाला पाणी सुटलं, मला प्रचंड आवडतात. आणि तुला माहिती आहे ते गावी ना लग्न वगैरे असेल किंवा पूजा असेल, त्या पंक्तीत बसल्यानंतर जी फणसाची भाजी बनते ना, ती चिकट, आणि आई शपथ ती वाटण्याची उसळ, आणि डाळ भात, वा 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 वा, म्हणजे ते त्यात पत्रावळी, शेडाने सारवलेली जमीन असते, आणि मंडप, आणि वावा, मी पोहोचले, मी देवगडला पोहोचले. लकीली तुला मालिकेत ही कोकणी फॅमिलीज आणि ते सगळं मिळालंय. अगदीच. हो. पण मला आत्ता खरं, आणि उन्हाळा आहे ग, त्यामुळे ते खूपच मला असं कोकणाची हे झाली आठवण आहे. पण ते कोकणात ती सोलून, म्हणजे ती तिथे खळ्यात बसून फणस फोडायचा, सगळे सोलायला बसणार लाईनीत, आणि मग ती तोपर्यंत आम्ही व्हाळावर कपडे धुवून येतो. व्हाळ म्हणजे नदीवर कपडे धुवून येतो. सो त्यानंतर मग ती फणसाची भाजी खायची, आणि बापरे, एकदम म्हणजे भूक इतकी एकदम वेगळी. आणि गावी ना भूक लागते, जरा पण काय आलो ना कुठून रानातून वगैरे, तर भूक जास्त लागते, त्यामुळे ते खूप छान वाटतं. जेवण खूप छान, असं काही असेल ना, कोणती भाजी, शेगलाची, मला शेगला, भाकरी आणि शेगलाची भाजी
अमेझिंग. म्हणजे आता तर वा वा वा. आणि लवकर तुला सुट्टी मिळावी अशी मी आशा करते आणि तू कोकणात जाशील. हा, सुट्टी मला तशी नाही, म्हणजे ॲटलिस्ट ती 2 दिवसाची सुट्टी जरी मिळाली ना तरी येस येस येस. हो हो हो, अगदीच. आणि मला असं वाटतं नेक्स्ट टाइम आपण एपिसोडच करू की कोकणातलं जेवण आपण जेवतोय छान बसून. आणि आता तू सगळे त्या आठवणी जागा केल्यास. मी नेक्स्ट वीकच जाऊन आले होते. हो, त्यामुळे एकदम हां येस. पण येस, म्हणजे सुट्टी जरी मी तुला मगाशी जसं म्हणाले की शेवटी हे काम पण फार महत्त्वाचं आहे. सो मला असं कधी कधी होतं की नको सुट्टी, म्हणजे नको सुट्टी इन द सेन्स तशी सुट्टी नको, हां काम करूयात आणि त्यातनं थोडासा वेळ काढून जाऊयात आणि परत कामाला येऊयात. ही मला फेज प्रचंड आवडते. म्हणजे स्वस्त बसणं नाही, काम छान सुरू आहे, फुल बिझी स्केड्यूल आहे आणि त्यातनं जी सुट्टी असते ना, 1 दिवसाचा युनिट गॅप, व्हॅल्यू पण खूप असते. सिरियसली इतकं, म्हणजे अशा सुट्ट्या मग नको वाटतात की अरे नको नको, नाही मला काम करायचं आहे. सो मला अशी सुट्टी आवडते आणि त्यात जर गावावरून येत असेल तर मग खूप छानच वाटतं. म्हणजे येस. खा तू आणि आपण प्लीज, मला असं वाटतं तू पण एकदा ट्राय करावं प्लीज. ट्राय करते, मटकीच्या भाजीपासूनच ट्राय करते. येस. मी बोलण्यापेक्षा मला असं तुझे एक्सप्रेशन्स जास्त बोलतात. खूप छान. म्हणजे बऱ्यापैकी सिमिलर आहे. माझी आई पण सेम बनवते. ओके, पण आपण कोकणातलेच असल्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे सेम 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 सेम. खूप भारी. म्हणजे असं वाटतं की माझ्या आईनेच डबा पाठवला असंच वाटलं मला. येस, थँक्यू. आणि मला असं वाटतं मी प्रेक्षकांना सांगेन की मला नक्की कळवा कमेंटमध्ये. मी व्हिडिओ नक्की आल्यानंतर बघेन की तुम्हाला काय वाटतं की आणखी काय गोष्टी मी ॲड करायला हव्यात माझ्या डेली रुटीनमध्ये, हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे. सो ते मी नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करेन. आणि येस, सो मला असं वाटतं तुम्हाला पण भूक लागली असेल हे बघून, तर लगेच काहीतरी खाऊन घ्या. आणि जेव्हा कधी वाटतं आपल्याला की अरे मला हे खावंसं वाटतंय, सो ते मला असं वाटतं की मन मारू नका. तेव्हा वाटतंय तर तेव्हा ते खा. कमी खा, जर तुमचे डाएट असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमी खा, पण ते खा, जेणेकरून ते असं असतं ना की अरे यार खायचं होतं, इच्छा मारायची नाही. सो हे बेसिक फंडे आहेत बस, बाकी काही नाही. आता तू छान एन्जॉय कर लंच शांतपणे बसून. थँक्यू सो मच वेळात वेळ काढून इतका आईला सुद्धा शाउट आऊट यासाठी. थँक्यू सो मच आणि भेटूया पुन्हा एकदा. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू.